हॅलो एव्हरीवन, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण किचनमध्ये केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया जसं की चाळणे, मळणे, गाळणे, शिजवणे, वाफवणे यांसारख्या शब्दांना इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आणि त्यांचा वाक्यात वापर कसा करायचा हे पाहणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला शब्द आहे स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे गाळणे. मग आपण एखादी लिक्विड स्वरूपातील गोष्ट गाळतो त्यासाठी वापरलं जातं स्ट्रेन. मग वाक्य पहा, चहा गाळून घे. स्ट्रेन द टी. स्ट्रेन द टी. नेक्स्ट वर्ड आहे सिफ्ट. सिफ्ट म्हणजे चाळणे. मग आपण पावडर स्वरूपातील एखादी गोष्ट चाळतो त्यासाठी वापरायचे सिफ्ट. मग वाक्य पहा, पीठ चाळून घे. सिफ्ट द फ्लावर. सिफ्ट द फ्लावर. नेक्स्ट वर्ड आहे नीड. नीड म्हणजे मळणे. ह्या शब्दातला के सायलेंट आहे. मग वाक्य पहा, कणिक मळून घे. नीड द डो. नीड द डो. नेक्स्ट वर्ड आहे रोल आउट. रोल आउट म्हणजे लाटणे. मग चपाती लाटून घे. कसे येईल? रोल आउट द डो बॉल. रोल आउट द डो बॉल. इथे डो बॉल म्हणजे चपाती बनवण्यासाठी आपण जे कणकीचे बारीक गोळे करतो त्याला डो बॉल म्हणायचे. नेक्स्ट वर्ड आहे फ्लिप. फ्लिप म्हणजे उलटणे किंवा पलटणे. मग चपाती दुसऱ्या बाजूने उलट. कसे येईल? फ्लिप द चपाती ऑन दी अदर साइड. फ्लिप द चपाती ऑन दी अदर साइड. नेक्स्ट वर्ड आहे पोर. पोर म्हणजे ओतणे. मग चहा कपमध्ये ओत. कसे येईल? pour the tea into the cup. pour the tea into the cup. नेक्स्ट वर्ड आहे चॉप. चॉप म्हणजे बारीक तुकडे करणे. मग समजा मी टोमॅटोचे बारीक तुकडे करत आहे. कसे? आय एम चॉपिंग द टोमॅटो. आय एम चॉपिंग द टोमॅटो. नेक्स्ट वर्ड आहे स्लाइस. स्लाइस म्हणजे पातळ भाग करणे. मग समजा मी आंब्याचे पातळ भाग करत आहे. आय एम स्लाइसिंग द मँगो. आय एम स्लाइसिंग द मँगो. नेक्स्ट वर्ड आहे मॅश. मॅश म्हणजे कुस्करणे. मग बटाटे कुस्करून घे. कसे येईल? मॅश द पोटॅटोज. मॅश द पोटॅटोज. नेक्स्ट वर्ड आहे सर्व. सर्व म्हणजे जेवण वाढणे किंवा अन्न वाढणे. मग त्यांना आणखी एक चपाती वाढ. कसं येईल? सर्व देम वन मोर चपाती. सर्व देम वन मोर चपाती. तर हे होते किचनमध्ये वापरले जाणारे काही युजफुल वर्ड्स. आणि हा ह्या व्हिडिओचा पार्ट 1 आहे. पार्ट 2 आपण लवकरच घेऊन येत आहोत. व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.